मित्रांनो, आज सकाळी आमच्या मोह्याचा मला कॉल आलता. मला भिलवडीला त्यानं बोलवलेलं. मग निक्या आणि मी 60च्या स्पीडने भिलवडीला चाललो. आणि जाताना ही बघा आमची चितळे डेअरी. चितळेचं सगळं प्रॉडक्ट इथनंच बनतात बरं का. एकमेव आमच्या भिलवडीत सुट्टी नॉट विषय हार्ड. त्यानंतर संग्रामदादाच्या हस्ते गाडीचं पूजन झालं आणि त्यानंतर सगळ्या लोकांनी फटाफट नारळ फोडून सुरुवात केली. हे दणाना हाणत होती, सुट्टी देत नव्हती. एकावर एक नुसता नारळच फुटत होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, हे आहेत आमचा अंकुश धवणे दादा. ही एव्ही वडापाव यांचंच आहे बरं का. आणि यांची मेन ब्रांच कुंडलला आहे आणि ही 22-26 शाखाची भिलवडीत उघडल्या. आणि आपले दीपक पाटील दादा आहेत, ही भिलवडीचं मोठं नेतृत्व आहे बरं का. यांनी पण खूप शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मित्रमंडळी सगळी एकत्र आली, त्यांनी पण शुभेच्छा दिल्या. आणि ही बघा गर्दी, सुट्टी नॉट हो, पहिल्याच दिवशी इस्कोट. आणि इथं सगळ्याचा देवाणघेवाणीचा कार्यक्रम चालू होता. तोपर्यंत मालकांनी घेतलं वडा तळायला. आमचा मित्र चेतन वसगडे, ज्याचा ह्यो गाडा आहे, तो आपल्या मेन मालकांना मदत करत होता. तोपर्यंत या भावानं पावाला चटणी लावायची सुरुवात केली. बघा तोंडाला पाणी सुटलं. आणि ही वाक्य आपल्याला लय आवडलं तर सगळ्यांना सांगा, नाही आवडलं तर आम्हासनी सांगा. भारी लिहिलं तो वाक्य. त्यानंतर हातात लगेच चहा आला भावानं. चहाचा घोट घेत घेत वडापावची वाट बघत होतो आणि वडापावची प्लेट अशी हातात आली. आगा गागा गागा जबरदस्त, त्याच्या आईला खुसखुशीत वडापाव होता. भावानं तुम्हाला येत असले तर पत्ता लिहून घ्या. मेन रोड स्टँड जवळ बाजार चौकात भिलवडी. मग निकेशला म्हणलं गाडी काढ आणि मग नंतर जाईन धूर एक करत आम्ही परत निघालो तासगावला.